जो पैसा मिळणार आहे त्यातून मिळणार आहे इन फ्युचर. ऑब्विसली पॉडकास्ट नंतर फॉर्मॅट मीडियाकडे जास्त लक्ष असणार आहे लक्ष लोकांचं. असणार. ब्रँड कोलॅबरेशन्स मध्ये एका मार्केटिंग एजन्सी मध्ये असण्याचा काय डिफरन्स जाणवतो तुम्हाला? पण दोन बाजू आहेत. मला असं वाटतंय की एकदा बऱ्याच एजन्सीजना कळत नाही की गोष्टी काय कराव्यात. त्यांना एवढंच माहित असतं की क्रिएटरला आणि ओनरना जोडून देणं आणि त्यांच्यामध्ये पैशाचा काय सॉर्ट करणं आणि सांगून डील डन करून देणं. माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत म्हणजे फॉर्मॅट बरोबर ती वेगळा होता. कारण तुमच्यामध्ये अवेअरनेस आहे की ब्रँडला काय एक्झॅक्टली हवंय आणि त्याचं एक्झिक्युशन कोणत्या क्रिएटिव्ह वेने आपण करू शकतो. त्यामुळे तुमचा इनपुट ऑलरेडी असतो त्यामध्ये, की असं नाही की तुम्ही क्लूलेस असता. सो मला तुम्ही बऱ्याच वेळा सजेशन देता की अशा प्रकारच्या थीम मध्ये करूया. जे एम असतं ब्रँडचं तर ते कसं एक्झिक्यूट करता येईल, तर हे तुमच्याकडे आयडियाज क्लिअर असतात. सो त्यामुळे मला असं वाटतं स्वतःमध्ये अवेअरनेस असणारी किंवा यंग म्हणता येईल की जे थोडे क्रिएटिव्ह एजन्सीज आहेत तर त्यांच्यासोबत काम करणं ऑब्व्हियसली फारच इझी वे जातो. एक्झिक्युशन पार्ट. आम्ही एक मीडिएटर टाइप व्हावं लागलोय, जे अपकमिंग कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत जे मार्केटमध्ये भरपूर आहेत, ज्यांच्याकडे अजून तो फॉलोअर बेस नाही आहे पण त्यांच्याकडे ती क्रिएटिव्हिटी आहे. त्यांना आम्ही प्लॅटफॉर्म देतोय. दोघांना पण विन विन आहे. त्यांना डिरेक्टली ब्रँडचा कनेक्ट मिळतोय आणि ब्रँड्सना ऑप्शन्स मिळतात, फ्लेक्झिबिलिटी मिळते. त्यामुळे लगेचच फॉलो करा फॉर्मॅट मीडियाला, नवीन कॉन्टेंट क्रिएटर्स.